फुले विरुद्ध फडणवीस, ठाकरे गटाचा हल्लाबोल। ठाकरेंच्या मुखपत्रातून जोरदार टीका। फुले विरुद्ध फडणवीस वाद राऊतांच्या डोक्यात। ज्योतिबा फुले। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यावर आधारित फुले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। तर या वादात उडी घेत ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रातून हा वाद फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असल्याचा टोला लगावला। ठाकरेंच्या मुखपत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात। फुले चित्रपटावरून महाराष्ट्रात अकारण वाद। फुले चित्रपटातील प्रसंगांना कात्री लावण्यासाठी ब्राह्मण संघटनांच्या धमक्या। फडणवीस ब्राह्मण संघटनांना सहज गप्प करू शकतात। ब्राह्मण समाज फडणवीसांच्या शब्दाबाहेर नसल्याचा दावा। फडणवीसांकडून काश्मीर फाईल्स, ताश्कंद फाईल्स आणि छावा सिनेमावर भाष्य। छावा सिनेमानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद फडणवीसांनी शांत केला। मग फुले चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी फडणवीस पुढाकार का घेत नाहीत, हे सवाल करत ठाकरेंच्या मुखपत्रातून फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला। एवढंच नाही तर हा वाद फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असं वळण घेण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यावरून चंद्रकांत पाटलांनी जोरदार पलटवार केला। ओबीसींना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल अशी 72 हॉस्टेल देवेंजीने घोषित केली। मराठ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल देवेंजीने घोषित केलं। त्यामुळे देवेंजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे। हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही। फुले सिनेमातील दृश्यावरून बहुजन विरुद्ध ब्राह्मण हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे। त्यातच ठाकरे गटानं या प्रकरणात फडणवीसांकडे बोट दाखवलंय। त्यामुळे छावा सिनेमानंतर तापलेल्या वातावरणात हस्तक्षेप करून फडणवीसांनी जसा वाद थंड केला तसा हा वादही शमवण्यात येणार का, याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।